आज आपण परत मार्केटला निघालं बिकॉज आज चिकन वगैरे घ्यायचं ठीक आहे. आणि माझी चप्पल पण तुटले तर त्यासाठी एक हे घ्यायला लागणार, गम घ्यायला लागणार बिकॉज आसपास कुठेच दुकानं नाही आहे. तसंच अजून गाडी तर आली नाही, आम्ही पळत पळत आलो. हा मॅगी बनवलेली नाही मी बोललो मॅगी सोड, पहिला जाऊन या बिकॉज जर गाडी सुटली त्यानंतर गाडी जवळची कोणतीच नाही, कारण 9च्या नंतर. हां 2 चमचे होते, मला माहिती होतं तू आतमध्ये खात बसलायस, पण मी बोललो फटफट नाही गाडी गेली तर आपल्याला भेटणार नाही. हां तर 9च्या नंतर गाडी नसते, डायरेक्ट 12ची गाडी. सो म्हणून मी बोललो की ह्याला फटफट करून नंतर 3 तास कोण थांबत बसेल. मग आम्ही आलो फटाफट पळत. बघू आता गाडी येईल अर्ध्या नंतर 5-10 मिनिट. तो सध्या घरी गेला बिकॉज बस तर आली नाही. तर मी त्याला बोललो की जाऊ नकोस, बस कधी पण येऊ शकते. तर मी या साईडला सध्या उभा आहे, बघू बस आली की लगेच त्याला आवाज द्यायला. आला आपण आला आला. सो तो पण आला आहे, बघूया आता. सो गाईज अशा पद्धतीने आपण जेवण वगैरे सगळं केलेलं. जेवण तर आज आंबाने केलेलं, चिकन वगैरे होतं. सो तो जो होता तो आंबाराच कर होता. जे असेल रात्रीचा ते मी ट्राय करेन बिकॉज ते आपण कौल फ्राय करणार आहोत रात्री, ठीक आहे. तर तसं बघू आज रात्रीच करू 7-8:30च्या दरम्यान. आता तरी सध्या आम्ही पोहायला जाणार आहोत, कारण लय गरमी होते. सो घरात बसून पण कंटाळा येत होता, सो आम्ही बोललो की पोहायला जाऊया वगैरे, ठीक आहे. तर आता मस्त वारा पण सुटला आहे. तर बघू आता हा भांडी वगैरे घासून घेतो, मग तसंच आपण निघू जसं झालं की. तर गाईस घेऊन आम्ही खूप थकलो, आता कंटाळायला लागला घरी जायला. सो म्हणून आम्ही बोललो की बस येईपर्यंत इथंच बसूया. बस नाही हां बस नाही येणार कितीची? आता लाची असेल 6:30-7ची एसची. मग इथंच बसलेलं असते, इथंच रात्र थांबलेलं असते कोण बस. मग थांबूया ना आपण मग इथे. चल बघूया अंधेरा होईपर्यंत थांबूया आज. बाबा शोधत असतो ना शोधून थांब ना. आमचा पोहायचा प्लॅन होता, पोहायला जाणार होतो, बट हा साला झोपून राहिला. मला बोललो की जाऊया वगैरे, नंतर कंटाळा झाली सगळे घरातले कामं मी करायची, म्हणून तर मीच जायचं. घर की लडकी आहे तू भाई आज के लिए. मग केस बघ ना कसे एकदम जंगली झालो ना आपण. जाऊन दे. जो चिकन होता आम्ही खेळायला गेलो तेव्हा मांजरीने अर्धा खाल्ला आहे. सो थोडंसंच राहिलं, तो आमचा मूड गेला. मग आम्ही चकली आणि तेच खातो आहे, आणि जो चिकन आहे तिथंच ठेवून दिलं आहे. आता मूड आमचा गेला आहे. सो बघू उद्या किंवा परवा आम्ही परत ट्राय करू कौल फ्रायसाठी. इथं लटकवलेले होते, तर इथनं मांजरीने खालून माझे जेवढे आहेत तेवढेच राहिले आहेत. मग जाऊन द्या आम्ही बोलू. मग आता आम्ही फक्त एक अंडे उकडून घेते आणि अंडीच खात आहे सध्या तरी, आणि थोडंसं दही खाऊ बस. कारण आता चकल्या वगैरे खाल्ल्यात, मूड पण गेला आमचा काय खाण्याचा. जे असेल ते आता ह्याच्यावरतीच, ठीक आहे. तर काही आजचा जो दिवस होता त्यामध्ये आपण तर काहीच असं केलं नाही. जे प्लॅन केलेलं त्याच्या व्यतिरिक्त सगळं झालं, म्हणजे जे विचार केले ते आपली ते सगळं होत गेलं. तर आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो. सध्या जी भांडी असायची ड्युटी आहे रात्रीची, आता जे गॅस वगैरे तो हा साफ करेल. आणि जे घरात मूवी झालो परत मूवीजचे जे मी तर 60 बघून झालं आणि हेच नाही होते. मग सो तर रात्री बघता हा रात्र झोपणार, ठीक आहे. रात्री बघता झोपणार, मग नंतर परत असं जे फूडचं आहे त्याची प्रोसेस आहे, ठीक आहे. बघू भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये उद्या तसं सर्वजण येणार आहेत घरातले. तर उद्या जे असेल ते उद्या घरातल्यांच्या सर्वांसोबत ब्लॉग करू, ठीक आहे. तर इथंच मी ब्लॉग एंड करतो. असंच बनून राहा आणि लाईक अँड सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, ज्याच्याने
तुम्हाला पुढचे अपडेट्स भेटत जाईल. ट्रेडिंगचं मार्केट ऑल टाईम हायला मी जेव्हा पण मार्केटमध्ये जातो तेव्हामध्ये मी बघितलं की मार्केट सध्या ऑल टाईम हायला जे माझे लेवल्स आहेत फक्त मार्क करत चाललो आहे. तर बघूया कसं काय होतं मार्केटचं. तोपर्यंत मी आता व्लॉग इथे एंड करतो. मी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.